आणि त्यांना निरोप येतो तिथे जो स्वीपरचं काम करणारा माणूस असतो त्याच्याकडनं की साहेब तुमची आत वाट बघताय. बापरे. आता मात्र त्यांच्या डोक्यावरून पाणी जायला लागलेलं असतं आणि त्यामुळे त्या ठरवतात की खूप झालं, आता आपण आपल्या घरच्यांना सांगूया. जेव्हा रुचिकाच्या घरी सांगायची वेळ होते तेव्हा आराधना स्वतः जाऊन सोबत जाऊन ती स्वतः घडला प्रकार तिच्या वडिलांना सांगते. कारण कितीही असलं तरी थोडं दडपण, थोडी भीती, ऑकवर्डनेस हा रुचिकाच्या मनातही होता की हे आपण आपल्या वडिलांना कुठच्या तोंडाने सांगणार. बरोबर. आय थिंक हे समाजाचं पण कंडिशनिंग आहे की मुलींना आधी स्वतःच गिल्टी आणि त्यांनाच गिल्टी वाटत राहतं आपल्याबद्दल काही झाल्याचं. SC गिरोत्रा हे सगळं प्रकरण सांगतात आराधनाच्या वडिलांना आणि आईला, म्हणजेच मधू आणि आनंद प्रकाश यांना. आणि हे तिघं मिळून ठरवतात की आता आपण ह्या अन्यायाविरुद्ध लढायलाच हवं. असं कोणालाही वाटता कामा नाही की कारण त्यांच्याकडे इतकी ताकद आहे ते कोणाच्याही मुलीबाळींबरोबर काहीही करू शकतात आणि ही कॅन गेट अवे विथ. बरोबर. पण पुन्हा ते IG आहेत, ते काही सामान्य व्यक्ती नाही, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध FIR तरी कशी करणार. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे त्यांचे नेबर्स ह्या सगळ्यांना ते एकत्र बोलवतात, त्यांना समजावून सांगतात घडलेला प्रकार. सुदैवाने ते सगळे त्यांची बाजू घेतात आणि एक कल्पना अशी निघते की FIR फाईल न करता आपण एक पत्र लिहूया तत्कालीन मुख्यमंत्र्यांना, जे होते ओमप्रकाश चौटाला, हरियाणाचे मुख्यमंत्री. पण ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे ते ठरवतात की सेकंड बेस्ट ऑप्शन बघूया. तेव्हाचे जे गृहमंत्री आहेत संपत सिंग, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया. पण ते त्यांच्यापर्यंतही पोहोचू शकत नाही, म्हणून ते थर्ड बेस्ट ऑप्शन कडे जातात, जे होते जॉईंट होम सेक्रेटरी JK दुग्गल. JK दुग्गलांना भेटून ते जी एक पिटिशन कम अपील त्यांनी लिहिलेलं असतं, घटनाक्रम सगळा सांगितलेला असतो, विटनेसेस जे कोणी असतात त्यांची स्टेटमेंट्स त्यांनी गोळा केलेली असतात, असं डिटेल डॉक्युमेंट ते त्या होम सेक्रेटरीना देतात. होम सेक्रेटरी हे डॉक्युमेंट्स होम मिनिस्टरकडे, आणि अपेक्षा हीच असते की अर्थात होम मिनिस्टर हे डॉक्युमेंट चीफ मिनिस्टरकडे देतील पुढे, पण चीफ मिनिस्टर पर्यंत हे डॉक्युमेंट कधी पोहोचतच नाही.